आवाज दो, आवाज दो, होमिओपॅथिक ऍक्टिव्हिटीजचा। राज्य शासनाने 3 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी CCMP उत्तीर्ण BHMS होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल MMC मध्ये स्वतंत्र नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे। या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत जालना शहरात होमिओपॅथिक डॉक्टरांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला। अंबड चौफुली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि एकमेकांना पेढे भरवत शासनाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने होमिओपॅथिक डॉक्टर तसेच गुरुमिश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते। शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील CCMP पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी अधिकृत नोंदणीचा मार्ग खुला झाल्याने जालना शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच हा निर्णय ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठीही महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केली। होमिओपॅथिक डॉक्टरांना CCMP कोर्स धारक जे विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, अशांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन मिळालं आहे। त्यासाठी आज आम्ही आनंदोत्सव साजरा करतो। आनंदोत्सव साजरा करत असताना आज आम्ही फटाके फोडलेले आहेत, गुलाल उधळला आहे। त्याचबरोबर सर्वांना पेढ्यांचे घास घालून हा आमचा सुखद आणि गोड क्षण हा अजून गोड केलेला आहे। तर या संदर्भात मार्डच्या माध्यमातून आणि IMAच्या माध्यमातून तीव्र विरोध केला जात आहे। परंतु खऱ्या अर्थाने मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, यामध्ये मार्ड किंवा IMAला कुठलाही धोका नाही आहे। कारण होमिओपॅथिक डॉक्टरांनी तळागाळातील, ग्रामीण भागातील व शहरी भागातील जी काही प्रायमरी हेल्थ केअर लाईन आहे, प्रायमरी ट्रीटमेंट आहे, ते देण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांना कुठेतरी त्यांनी एक संरक्षणात्मक हा कायदा दिलेला आहे, रजिस्ट्रेशन दिलेला आहे। यात कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरला मोठाले हॉस्पिटल, ICU, सर्जिकल सेंटर किंवा रेडिओलॉजी किंवा पॅथ लॅब असं कुठलाही काही ओपन करता येणार नाही आहे। यामध्ये त्याच्या संदर्भात एक SOP पण त्यांनी थोड्या दिवसात ठरवत आहे आणि त्यामध्ये या रजिस्ट्रेशन धारक मंडळांना काय जी प्रॅक्टिस करण्याची मर्यादा आहे ती देखील यात ठरवल्या जाणार आहे। परंतु यांना कुठेतरी हा ग्रह झालेला आहे आणि कारण नसतानाही कुठलाही त्यांच्या सेवेवरती गदा येणार नाही। परंतु का असं वागतायत देव जाणे। यात एवढंच आहे की त्यांच्या कुठल्याही सेवेवरती गदा न येता आम्हाला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीने हे सुरक्षात्मक एक कवच देण्यात आलेलं आहे।